कळतं का नाही रे? मी? अगं तू हळद खेळायला आलायस ना, मग थांब ना. एक तर तू मुळात तू चिडून निघत का होतास? तू असा निघाला नसता, मी तुझ्या मागे नसते आले, हे सगळं झालंच नसतं. ए मी आज जाईन, बाहेर जाईन, कुठेही जाईन, तुला काय करायचंय का त्यात? आणि मी एकतर ना चिडून जात नव्हतो, मी माझं विचारांनी. तुला काय करायचं का त्यात? कशाला आलीस माझ्या मागे मागे मागे? आणि एकतर मी तुला पडताना वाचवलं, त्याबद्दल तू मला थँक्स म्हणायला हवं. तू कसला ॲटिट्यूड? आणि काय काय हे हा जो तुझा राग आहे ना, मला ना तुझा पॅटर्नच लक्षात आला. काही चांगलं घडलं ना की ते तू केलेस, आणि काही वाईट घडलंय त्याला मी जबाबदार आहे. तुझा जन्म झाल्यापासून तू अशीच आहेस का ग? हा, तू तुझ्या घरच्यांची पण असंच वागतेस का ग? त्या कीर्तीला पण असंच दाबून ठेवतेस का? एक काम करतो ना, थांब तिलाच विचारून येतो. काय? थांब इथे. हा, नाटकं करू नको, आधीच सांगते. नाटक? तू हळदीला आलायस ना, मग हळद खेळ आणि जा, कळलं? ए आलेल्या पाहुण्यांची असं बोलतात, नीट आमंत्रण दे. दीपराव, हा, हळदीला आलात की नाही, मग हळद खेळून जा. धन्यवाद. ठीक आहे. अगे चप्पल काय घालतेस? हे सुलू. काय? तू आत कुठं चालला होतास? अगं निघायचं आपण घरी, चल. झालं इथलं काम. काय 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 सुलू, मी काय म्हणतोय, काय? थोडं 10 मिनिटं थांबूया, थोडा वेळ थांबूया जरा. वेळ लागलाय का तुला? का वेळ का लागलाय? अरे असं काय करतेस सुलू? सुलू, आपले होणारे पाहुणे, दादाची होणारी बायको आहे माझी प्रीती वहिनी आहे. एक मिनिट. काय? वहिनी नाही, अजून वहिनी व्हायची आहे ती तुझी. आणि आपल्या घरात सुद्धा खूप कामं पडलेली आहेत, आपण इथनं निघायचं. चला. सुलू सुलू, हे बघ, असं बरोबर वाटतंय का? नुसती आपली उष्टी हळद घेऊन आलो, दिली आणि झालं. नाही एवढंच नाही केलंय आपण, छाप घेऊन चाललोय की गालावर. म्हणजे हळद खेळून झाली, इथलं काम झालंय, आता निघायचं. चल. नाही बघ, मी काय म्हणतोय, किती आहे, मेन 4-5 लोक आहेत तिथे, काही माहोल नाही, काही नाही. हळद अरे जरा आपण आलोय, तर माहोल बिहोल बनवू, जरा गायकवाडांना लक्षात ठेवतील ते काही आयुष्य. गरज नाहीये, आपल्या घरात सुद्धा लग्न आहे, तिथेही काम आहेत, इथे माहोल करण्याचं काही गरज नाही. जो काही माहोल क्रिएट करायचा तो तिकडे करा. चला. 10 मिनिटं नाही, 10 मिनिटं वगैरे काही नाही. नाही नाही, दरवेळेच आहे तुझं हे. का? फक्त 10 मिनिटं. 11व्या मिनिटात झालं ना, इथनं फरफटा मी तुला घेऊन जाईल. लगेच कळलं? निघूया आपण. चल 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 चल. अशीच आनंदी राहा, कुणाची दृष्ट नको लागायला. ताई, या. हा? ताई, मी म्हंटल ना, तू खूप नशीबवान आहेस. तुला इतकं चांगलं सासर मिळालं. इकडे गेलीस तर आपलं नाव राख. खूप खुश राहा. आता दादा असता ना, त्याला पण खूप आनंद झाला असता. हो माहितीये, आता दादा जिथे कुठे असेल आपल्याला बघून खुश असेल. आणि ज्योती, थँक्यू. खरंच खूप धावपळ करतेय, कष्ट घेतेस. तुझ्यामुळे मी माझं लग्न एन्जॉय करू शकते. खरंच थँक्स. आलेच. आता माझा टांग. हो. आता काय बोर होत यार. हा मग 1 मिनिट. हळद लागली, हळद लागली, हळद लागली, हळद लागली.
आज नवे जुळले हे या मनाचे त्या घे हसून घे नाचून जे करायचंय ते आत्ताच करून घे. उद्यापासून तुझ्या चेहऱ्यावरचं हेच हसून मी गायब करणार आहे. एवढं लक्षात ठेव. नाही, तुमचा कार्यक्रम सुरू राहू दे. निघतो आम्ही आता. आणि आत्ता जसा आनंद आहे तसा लग्नाच्या दिवशी सुद्धा राहू दे. नाही म्हणजे तुमच्याकडनं काही कमी नको पडायला आम्हाला. एवढंच फक्त. येऊ? आत्या, तुम्ही अजिबात काळजी करू नका. स्वराज जिजू आणि प्रीतीताईचं लग्न अगदी आनंदात पार पडेल आणि त्याच हॉलमध्ये. होप सो. चल. अगं थांब थांब, काय करतेस? पॅकिंग. हळद कुंकू लावायचं आधी. हळद कुंकू कशाला? हे बघ, लग्नाला जाताना नवऱ्या मुलीची बॅग भरताना हळद कुंकू लावायची आणि मग बॅग भरायची. अगं प्रथाच आहे तशी. घे. ताई, हे घे. हे काय? अगं तुझ्या औषधांचा डबा. तुझं जागरण झालं की तुला त्रास होतो हे आम्हाला माहितीये, है ना आई? पण त्रास झाल्यावर तू काय करते हेही आम्हाला चांगलं माहितीये. म्हणजे कसं आहे, स्वराज जिजूंना त्रास नको व्हायला म्हणून मी तुला औषधांचा डबा दिला. तर ठेवतो नीट. है? हिचं काय? प्रीतीताई, ही तुझी ड्रीम बॅग. याच्यामध्ये तुला जे जे पाहिजे ते मी सगळं ठेवलंय. म्हणजे तुझे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, चार्जर, इलेक्ट्रिक गॅजेट्स सगळं भरले. मी भरलंय. आणि हो, सगळ्यात इम्पॉर्टंट आपले चाइल्डहुडचे क्यूट क्यूट फोटोज आहेत ना, तो अल्बम नाही का, आपल्या दादा आणि आपण मस्त. हा, मी सांगत होते की हा, आपल्या नाही तुझ्या चाइल्डहुडचे फोटोज. म्हणजे तुझ्या चाइल्डहुडला मी नव्हते ना, म्हणून आठवण आली की बघत जा. हो. किती काळजी करताय ना तुम्ही दोघी माझी. आता मी असं बोलू शकते की माझ्या दोन्ही बहिणी मोठ्या झाल्यात. आता तू सुद्धा मोठी झाली आहेस प्रीती बाळा. गायकवाडांची सून होणार आहेस आता. इथे अल्लडपणा करायचीस, पण तिथे नाही करता येणार. हा? करायचाच नाही. ती लोक खूप मोठ्या मनाची आहेत. तुझं काही चुकलं माकलं तर तुला समजून सुद्धा घेतील, पण म्हणून सारख्या चुका करायच्या नाहीत. आणि हे बघ, तुला त्यांचं काही पटलं नाही तर समजून घ्यायचं. चिडचिड करायची नाही. आणि हो, हे बघ, दररोज मला तिथून फोन करत जा, ठीक आहे? आणि हो, बाहेरचं काही खाऊ नको. कुणी काही दिलं म्हणजे त्यांनी दिलं तर खा. बाहेरच्या अनोळखी लोकांकडून काहीही घ्यायचं नाही. आणि अगं बाई, हे सांगायचं तर विसरलेच. बाई बाई देवा, ऐक ऐक ऐक, जर तू कुठेही बाहेर फिरायला गेलीस ना, तर मग हो, गाडीची ती खिडकी असते की नाही बाळा, त्यातून हात बाहेर नको हा काढूस. प्रीती, हसू नको, मी काहीतरी इम्पॉर्टंट सांगते की नाही. आई, अगं तुझ्या सगळ्या सूचना आम्हाला पाठ आहेत. आम्ही झोपेत पण हेच बोलू, आम्हाला माहितीये. चालू दे तुमचं. मी बाकीची कामं आटोपते. बर.